हरिहर मित्रांनो, आज आपण निघालोय निंभोरा पिंपरी येथील पूर्णा नदीच्या काठावर विराजमान देवाचा देव महादेवाच्या दर्शनाला। त्या नदीचा कपाट जी आहे आणि ते जे छानपैकी अशी बनलेली एक व्ह्यू दिसतोय तुम्हाला। खूपच सुंदर वातावरण आहे आणि त्यात रिमझिम पाऊस आणि पूर्ण फॅमिली सोबत दर्शनासोबतच पिकनिक होऊन जाते। अरुणेश्वर धाम पूर्णघाट निंभोरा हे खूपच धार्मिक महत्त्व असलेलं स्थळ आहे। हे अचलपूर पासून 25 किलोमीटर आणि चांदूर बाजार पासून 7 किलोमीटरवर आहे। या अचलपूर किंवा चांदूर बाजार हा जो मेन रोड आहे याच्यावर निंभोरा पिंपरी पूर्णा म्हणून गाव आहे। ह्या गावात अरुणेश्वर धाम ह्या नावाने प्रसिद्ध आहे। आपल्या देशातले जेवढे राज्य आहे त्यांच्या नावाने इथे एक बॉक्सेस बनवलेले आहे ज्याच्यामध्ये पक्ष्यांसाठी राहण्याचा सुद्धा सुविधा होते आणि सोबतच आपल्या पूर्ण देशातले राज्य त्यांनी नमूद केलेले आहे। आता आपण येऊया इथचे जे करता धरता महाराज आहेत त्यांच्याकडे। या इथे संत बाल ब्रह्मचारी योगीराज कर्मयोगी सद्गुरू हरिहरानंद दादाजी धुनेवाले यांच्या गुरु श्री पगलानंद यांच्या आदेशानुसार श्री योगीराज हरिहरानंद महाराज इथं आलेत। त्यांनी सगळ्यात आधी 40 वर्ष आधी धुनीची स्थापना केली। मागील 40 वर्षापासून इथे धुनी सतत पेटत आहे आणि नंतर त्यांनी विहीर खोदली आणि नंतर त्यांना गुरुच्या आज्ञेप्रमाणेच त्यांनी इथे गुफेचा खोदकाम सुरू केलं। तर हीच ती टेकडी तुम्ही इथं पाहू शकता। ही ती टेकडी आहे ज्या ठिकाणी ह्या टेकडीच्या आत ती गुफा आहे। पूर्ण पहाड आहे आणि त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी याला खोदकाम सुरुवात केली। चला तुम्हाला गुफेचं दर्शन घडवतो आहे। गुरूंच्या आज्ञेप्रमाणे याच्या शिवलिंगाची स्थापना झालेली आहे किंवा शिवलिंग आहे आणि मग त्यांनी इथे खोदकामाला सुरुवात केली। ह्या ठिकाणावरून त्यांनी सुरुवात केली आणि हा तिसरा मार्ग ते आता स्वतः खोदत आहेत। हा तिसरा मार्ग जे त्यांनी आता खोदकाम सुरू केलेला आहे आणि आता जनसामान्याच्या मदतीने ही प्लास्टरिंग वगैरे होत आहे ते गुफेत। आता ही भव्य गुफा ज्या पहाडीत आहे ती बघा, ही ती पहाडी। या पहाडीमध्ये ती भव्य गुफा खोदली गेलेली आहे। जवळपास पिंडीपर्यंत 100 मीटर एवढी भव्य गुफा आहे आणि तिथे शिवलिंग असणारच ह्या आत्मविश्वासाने अहोरात्र खोदकाम महाराजांनी केले। यालाच आपण आपल्या साधू संतांची महिमा, दिव्यदृष्टी व आत्मबल म्हणू शकतो। पाहून राहिलं की इथे किती खोलवर पहाडीच्या खाली भुयारा हा पूर्ण ह्या एवढ्या पहाडीच्या खाली बाबांना ॲक्च्युली इथं हे झालेलं आहे माहिती, म्हणजे त्यांच्या शक्तीमुळे असेल। नैसर्गिक स्तोत्रांनी दर्शन मार्गात पाणी भरले। दर्शनार्थी येण्यापूर्वी सकाळी पाणी जर उपसले गेले नाही तर दर्शनाला जाणे शक्य होणार नाही। सेवाधारी काका मोटारीद्वारे पाणी काढतात, तरी सुद्धा 5 फूट पाण्यातून दर्शनात जावे यावे लागते। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. इथे तुम्ही बघू शकता, इथे एवढ्या सुंदर एकदम कलाकृती आहे. एवढं म्हणजे गाभाराभा पूर्ण हा याचा आहे, आपल्या दगडामध्ये कोरलेला आहे. आणि एवढ्या पुरातत्व विभागांना हा त्या महाराजांच्या कृपेने याची लागलेला आहे. इथून जाण्याचा केवळ एकच मार्ग आहे, तुम्हाला पाण्यातूनच जावं लागतं आणि पाण्यातूनच परत यावं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. एवढी मोठी गुहा तुम्ही पाहता, इकडे किती लांब आहे, इकडे किती लांब आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आंघोळ केल्याशिवाय तुम्ही ते येऊ शकत नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा, इथे सुंदरशी नदी वाहते आहे. आणि याचा इथे तुम्ही पिकनिक साठी येऊ शकता, दर्शनासाठी येऊ शकता.